पीक विम्याच्या लाभात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या आरोपावरून वाशिम जिल्ह्यात वातावरण तापलंय। अनेक शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळणं, अपात्र ठरवणं आणि कंपन्यांच्या दिरंगाईच्या तक्रारी समोर आल्यात। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात पत्रकारांनी पीक विम्याबाबत थेट प्रश्न उपस्थित केलाय। मात्र या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट कारवाई सांगण्याऐवजी विविध योजनांचा उल्लेख करत आणि विमा कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचं सांगत टाळाटाळ केल्याचं दिसून आलंय। जिल्ह्यात पीक नुकसानीनंतरही अत्यल्प किंवा अपुरी रक्कम मिळाल्यानं शेतकरी संतप्त आहेत। ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी आणि पंचनाम्यातील विसंगतीमुळे अडचणी वाढल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कृषी मंत्र्यांच्या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकऱ्यांना ठोस दिलासा कधी मिळणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। शेवटी ट्रिगर्स आपल्याला काही विम्याच्या बाबतीमध्ये शेवटी हा केंद्राचा विषय आहे आणि पूर्वी आपण ते ट्रिगर्स आता कमी का केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागं काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्यावेळेस ह्या बाबतीमध्ये स्वतः मीटिंग घेऊन हे ट्रिगर्स शेतकऱ्यांचं नुकसान शेवटी विमा कंपनीचा फायदा त्यावेळेस ज्यादा होत होता। त्यामुळे खरं तर मुख्यमंत्री त्यावेळेसचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे कृषी मंत्री असतील या सर्वांनी ते बदललेले आहेत। आज आपण पाहतो की तुम्हाला माहिती सॅटेलाइटच्या ह्यानी साधारणतः 50% आणि पीक कापणी प्रयोग हे साधारणतः 50% ह्याच्याप्रमाणे हे आधारित आपण हे घेतो आणि कदाचित त्या बाबतीमध्ये अजूनही आपण त्यांना हे करतो की तुम्ही आता आम्हाला तुम्ही काय दिलंय ते आम्ही तुम्ही ह्याच्यावाईक द्या, म्हणजे आपण काय म्हणतो मंडलनिहाय आम्हाला तुम्ही द्या की जेणेकरून त्यात अजून काय दुरुस्त्या कशा करता येतील की जेणेकरून शेतकरी अजून त्यात कसं बसतील। या बाबतीमध्ये तुमचं मत अशी मी 100% सहमत आहे की या बाबतीमध्ये आपण विमा कंपन्याला त्या बाबतीमध्ये सांगू। नक्की आपले वाशिम जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचं तिथं काही ठिकाणचं नुकसान जास्त झालेलं आहे, पण रेकॉर्डेड आपण सॅटेलाइट किंवा त्या ह्याच्यामुळे काय त्यात हे झालेलं आहे त्या बाबतीमध्ये थोडं एकच मला वाटतं आपलं मंडल बसलेलं आहे। साधारणतः मला वाटतं 1 कोटी रुपये आपण विमा 15 आपण विमा ते बसलेले तुमचं त्या आपण त्या बाबतीमध्ये अजूनही आता मगाशी दोन्ही खासदार होते इथं मिटिंगला होते, त्यांनाही सांगितलं आपण केंद्राकडे आपण थोडं पाठपुरावा आपण पण करू की जेणेकरून हा काय फक्त काय झालं आपल्या फक्त राज्यामध्ये नांदेडला जास्त बसलं आणि यवतमाळला पण हीच परिस्थिती आहे, वाशिमला हीच परिस्थिती आहे। या बाबतीमध्ये अजून काय फेर आपल्याला कसं करता येईल त्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे, पण आज त्यांच्या त्या ट्रिगर्स आणि त्यांच्या नियमाप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे ह्या गोष्टी झालेल्याच आहेत की त्यामध्ये शेतकरी आपले बसू शकत नाहीत। म्हणजे पीक कापणीच्या त्यामध्ये उत्पन्न थोडं जास्त आल्यामुळे ॲव्हरेज आल्यामुळे तर आपण ते कुठलं त्या बाबतीमध्ये असं काय करता येईल ते आपला प्रयत्न चाललेला आहे। कापणी प्रयोगावरही अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले होते। संभाजीनगरचा तो व्हिडिओ आला होता की स्वतःच म्हणजे अधिकारी जे आहेत विमा कंपनीचे ते जास्तच हे मोजतायत, त्यामुळे इथल्या वाशिम जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले होते। नाही मी तेच म्हटलं आता त्या बाबतीमध्ये आपण ते तपासून पाहू, ते तपासावं लागेल आपल्याला, परत आपल्याला पीक विमा कंपन्याकडे जावंच लागेल आपल्याला आणि आपण मंडल निहाय मागतो बाबा काय कशामुळे झालं आपण मंडल निहाय त्यामध्ये माहिती त्याच्याकडून आपण माहिती घेतोय आणि आपण त्या बाबतीमध्ये केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा करतो। फुलंब्री तालुक्यातील बाबरा सर्कलमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप स्थानिक पातळीवर होतोय। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची चिंता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत लवकरच तालुक्यात मोठी शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत दिलेत। बोगस डॉक्टरांकडून होणारी फसवणूक आणि चुकीच्या उपचारांमुळे जनतेच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। बोगस डॉक्टरांचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही। लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल असं तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले यांनी सांगितलंय। ग्रामीण भागात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। तिरोडा शहरातील रस्त्यालगत आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषदेनं आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामं जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आलेत। या कारवाई दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं आणि शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। नगर परिषद अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील अतिक्रमणांवर यापुढे कठोर कारवाई सुरू राहणार असून सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यावर भर दिला जाणार आहे। वाढत्या उन्हामुळे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात शेतवस्तीकडे येऊ लागल्याचं चित्र दिसतंय। मोहरा हिवरा डोंगर परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता राजू दगडू पांडव यांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली। नांगरणी सुरू असताना गट क्रमांक 744 मधील संतोष खंबाट आणि रघुनाथ खंबाट यांच्या शेताजवळ हा बिबट्या आढळून आला। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यातही कैद करण्यात आली। या घटनेनंतर डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या शेतकरी आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येते। दरम्यान वन विभागानं परिसरात गस्त वाढवावी तसंच शेतकऱ्यांना जनजागृती आणि मार्गदर्शन करावं अशी मागणी स्थानिकांकडून होते। लोणार तालुक्यातील आरडव येथील छोट्या गावातील दीपक आसाराम जायभाये यांनी राज्यात 5वा क्रमांक पटकावत पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदावर निवड मिळवली। त्यांच्या या संघर्षमय प्रवासाची विशेष मुलाखत नुकतीच चर्चेत आली। ग्रामीण पार्श्वभूमी, मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणी असूनही दीपक जायभाये यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले। CRPF मधील नोकरी सोडून पुन्हा पूर्ण वेळ अभ्यासाचा घेतलेला निर्णय त्यांच्या आयुष्यात निर्णायक ठरलाय। 2022 मध्ये अवघ्या एका गुणानं अपयश आल्यानंतर त्यांनी हार न मानता तयारी अधिक तीव्र केली। मुख्य परीक्षेत 300 पैकी 273.5 गुण आणि शारीरिक चाचणीत 100 पैकी 100 गुण मिळवत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय। आई वडिलांचे संस्कार आणि कुटुंबियांची साथ हेच खरं यशाचं बळ असल्याचं त्यांनी सांगितलंय। तरुणांनी मोबाईलचा मर्यादित वापर करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं तसंच ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांसाठी अधिक अभ्यासिका उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। ज्यावेळेस गावामध्ये माहिती मिळाली की तुमचा राज्यामधून 5वा क्रमांक आलाय त्यावेळेस गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? निकालाबाबत गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जर ऐकल्या समजा तर खूपच मन भरून येते। कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जो गावकऱ्यांचा सहभाग असतो त्याच्या कितीतरी पट जास्तीचा सहभाग यावेळेस गावकऱ्यांचा होता। माझं स्वागत करण्यापासून समजा गावामध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता। त्यामध्ये प्रत्येक महिलेने घरापर्यंत ज्या घरासमोर जात होत्या त्या प्रत्येक महिलेने माझं ऑप्शन केलं। प्रत्येकाने शाल श्रीफळ देऊन माझा सन्मान केला आणि त्यांचा हा सन्मान बघून खरंच मन म्हणजे भरून आलेलं। विद्यार्थ्यांसाठी काय मंत्र द्याल? विद्यार्थ्यांसाठी हेच मंत्र देईल की थोडंसं सोशल मीडियाच्या युगामध्ये थोडंसं आपण त्याला दूर ठेवलं पाहिजेत आणि ज्यावेळी आपण कोणतंही कार्य हातात घेतलं तर ते फक्त पूर्ण करण्याची इच्छा ठेवा, यश निश्चितच मिळणार आहे। तुमच्या यशानंतर पत्रकाराच्या घरातून पोलीस अधिकारी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। पत्रकाराच्या घरातून पोलीस अधिकारी या प्रवासातील सर्वात अभिमानाचा क्षण कोणता? या मध्ये सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे फक्त वडिलांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि त्यांचे निघालेले माझ्यासमोरचे आनंदाचे सर्वात माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता तो। ज्यावेळेस बाबा लहानपणापासून बाळकडू देत होते तर बाबा आमचे तसे पाहिले तर प्रेमळ आहेत परंतु शिक्षणाबाबत ते कठोर होते। प्रत्येक वेळेस म्हणतात की दीपक थोडंसं शिक, चांगला मोठा हो। मला जरी शिकता नाही आलं तरी पण तू थोडंसं माझं नाव समोर बाबा। तर हे होते MPSC स्पर्धा परीक्षेतून राज्यातून 5वी आलेले आरडव गावातील दीपक जायभाये। त्यांच्यासोबत आज आपण विविध विषयावर त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास आणि भविष्यात त्यांचे काय स्वप्न आहे, त्यांना घरून पत्नी, आई वडील यांची कशी साथ मिळाली आणि तरुणांना त्यांनी काय संदेश दिलाय ही माहिती आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेतली। त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी परत एकदा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात। मी रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार, लोणार, बुलढाणा। न्यूज मराठी 24/7 मध्ये सर्वांचं स्वागत। नुकत्याच राज्यामध्ये त्या अंतर्गत MPSCच्या परीक्षा झाल्या आणि या परीक्षेमध्ये लोणार तालुक्यातील आरडव गावातील एक सामान्य कुटुंबातील पत्रकाराच्या घरात वाढलेला युवक आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांना राज्यामध्ये 5वा क्रमांक पटकावलाय। आज आपल्यासोबत आहेत दीपक जायभाये। सर्वप्रथम राज्यामधून 5व्या क्रमांकावर आल्याबद्दल न्यूज मराठी 24/7 तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन। आणि आता एक तर आपला हा प्रवास नेमका कसा होता? राज्यामधून 5व्या येण्यापर्यंत प्रवास आपला कसा होता? सर्वप्रथम माझं नाव दीपक आसाराम जायभाये सांगितलंच आपण। तर सर्वप्रथम माझं शिक्षण सर्वसामान्य प्राथमिक शाळा आरडवमध्ये झाले।
त्यानंतर जो माझा हायस्कूलचं शिक्षण होतं किंवा माध्यमिक शिक्षण होतं ते हिरडोच्या सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमध्ये झालं. आणि जे उच्च शिक्षण होतं माझं ते भगवान बाबा कॉलेज लोणारमध्ये झाले. तर सर्वप्रथम जे पहिले काही आम्हाला आमच्या समजा बालवयात पोलीस व्हावं असं सर्वांनाच वाटतंय आणि आम्हालाही वाटत होतं. तर त्यानंतर आम्ही ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी भगवान बाबा कॉलेजमध्ये आलो त्यामध्ये आमच्या समोरच श्यामसुंदर केला सरजी मुलांना फिजिकल देत होते, फिजिकलचे टिप्स देत होते आणि त्यामधून मुलं पोलीस भरती होत होते. तर ते त्यांचं बघून आम्हाला कुठं वाटू लागलं की बाबा आम्ही पोलीस भरतीमध्ये जावं आणि पोलीस व्हावं. तर तीच प्रेरणा एक घेऊन आम्ही समोर पोलीस भरतीला समोर गेलो. वडील पत्रकार होते आणि पत्रकार म्हटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर कसा परिणाम झाला किंवा आपल्याला संस्कार कसे मिळाले? पत्रकारिता घरात असल्या कारणाने जवळपास बाबा आमच्या समोरच वर्तमानपत्राला बातम्या लावत होते. तर आम्हीच केव्हा केव्हा तर मी आणि माझे बंधू जे ते आम्हीच बाबांचं लिखाण करत होतो. बाबा सांगत होते, आम्ही लिहित होतो. तर ते लिहित असताना समाजाबद्दलची कळकळ असेल किंवा मग परिसरातल्या समस्या असतील किंवा कोणताही मुद्दा असेल याची आम्हाला जाण होती आणि ती लिहित असताना त्याचे संस्कार आमच्यावर पडत होते. आणि दररोज घरामध्ये एक न्यूजपेपर येत होता लोकमत. तर लोकमत पेपर येत होता तर आम्ही दिवसभर तोच केव्हा जेव्हा टाईम भेटेल तो वाचत होतो. ते वाचत असताना परिसरातलं इतर नॉलेजही आम्हाला भेटत होतं आणि त्याचाच फायदा आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितच झालेला आहे. आपण मध्यंतरी CRPF मध्ये नोकरीला लागला होता, बरोबर. परंतु अशा CRPF ची नोकरी सोडण्याचा निर्णय का सोडली आणि तो प्रसंग खूप कठीण होता का? 2011 मध्ये CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जॉईन केलं होतं मी. केला सरांच्या मार्गदर्शनाखालीच फिजिकल केलं होतं आणि त्यामध्ये मी जॉईन झालो होतो. 2011 ते 13च्या दरम्यान मी CRPF मध्ये ट्रेनिंग करून 1 वर्ष सेवाही दिलेली आहे देशासाठी समजा. परंतु थोडं मध्यंतरी घरगुती इश्यू असतील किंवा मग मलाही थोडंसं वाटत होतं की आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो आणि आपल्याला इथे जो आपल्या बुद्धीला असेल किंवा मग आपल्या कर्तृत्वाला वाव मिळत नाहीये त्याच्याकरता मी तो निर्णय घेतला की आपण घरी जाऊन परत स्पर्धा परीक्षेची तयारी करू आणि याच्यापेक्षाही चांगली आपण नोकरी मिळू शकतो. त्यामुळे मी तो निर्णय घेतला. निर्णय तसा टपच होता तो, कारण की मिळालेली नोकरी सोडणं खूप कठीण होतं आणि जर भविष्यात जर नोकरी नाहीच भेटली तर आयुष्यभर पश्चाताप होणारच होता. परंतु स्वतःत एक जिद्द होती आणि एक आत्मविश्वास होता की मी समोर काहीतरी करू शकतो आणि तेच तसा प्रयत्न केला आणि आज यश प्राप्त झालं. 2022 मध्ये आपण परीक्षा जी दिली होती ती अवघ्या एका गुणाने तुमची संधी हुकली, याबद्दल काय सांगाल? 2021 मध्ये एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 250 जागांची एक ॲड आलेली होती. तर त्या ॲडमध्ये 2022 मध्ये 250 जागा असल्या कारणाने थोडीशी टफ कॉम्पिटिशन खूप होती आणि मी पहिलंच एक्झाम दिलेला होता डिपार्टमेंटलचा. तर थोडासा अनुभव कमी पडला. पेपर टेस्ट कमी सोडवण्यात आल्या आणि टेस्ट कमी सोडवण्या कारणामुळे पेपरमध्ये थोड्याशा मेन पेपर जो होता त्यामध्ये थोड्याशा चुका झाल्या आणि त्या चुकाच मला शेवटी भोवल्या. त्या चुकीमुळे माझा मेनचा कोर्स कमी आला, स्कोर कमी आला. 224.25 आला आणि 100 पैकी मी फिजिकल तर त्यावेळेसही आउट ऑफ मारलं होतं. परंतु जी फायनल मेरिट लिस्ट होती MPSCची ती 325.5 वर लागली आणि मी 324.5 वर फायनल ही संधी हुकल्यानंतर आपण स्वतःला कसं सावरलं? सावरणं खूप कठीण गेलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांची साथ भेटली, खास करून माझ्या पत्नीने खूप सावरलं. तिने सांगितले की बाबा तुम्ही करू शकता, अजूनही तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करल्यानंच होणार आहे. तर मीही खचलो होतो थोडासा, 8 दिवस खचलो. परंतु परत मी स्वतःला सावरलं. सांगितलं की आपण यावेळेस जरी नाही झालो तरी पुढच्या वेळेस नक्कीच आपण यश संपादन करणार आणि 8 दिवसाच्या आतमध्येच मी परत दुसऱ्या परीक्षेची तयारी करायला लागलो. काळ कठीण होता परंतु सावरले गेलो. तुम्हाला एक कठीण प्रश्न विचारतोय. कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, नक्कीच. परंतु आता तुम्ही म्हणताय की आई आणि पत्नी दोघांनी सहकार्य केलं, नेमकं जास्त श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आता आई आणि वडील गावी राहतात, सोबत माझी पत्नीच होती. आईची पुण्याई म्हणजे आईची माया ती वेगळीच आहे. आईचे संस्कार तर बालपणापासूनच घडले. परंतु या परीक्षेच्या दरम्यान फक्त मी आणि माझी बायको समजा पत्नी हेच दोघं सोबत होतो आणि तिने प्रत्येक गोष्ट
म्हणजे मी जो संघर्ष करत होतो ते तिने डोळ्याने बघितले. आईची तर पुण्य आहे, आईची जागा कोणी घेऊच शकत नाही, परंतु माझ्या जर संघर्षामध्ये जर माझ्यासोबत जर कोणी पावलोपावली होते ती माझी पत्नीच होती. तर आपण सध्या चर्चा करत आहोत दीपक जायभाई यांच्यासोबत, आणि त्यांनी जो आपल्या राज्यामधून 5वे आले त्याबद्दल त्यांनी संघर्षाचा इतिहास सांगितलाय. आता आपण त्या दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या भविष्याबद्दल काही गोष्टी विचारणार आहोत. एक सांगा, अनेक तरुण काही अपयशानंतर खचून जातात, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? तरुणांना एकच सांगू शकतो की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेच्या जालामध्ये पडतो त्यावेळेस तुमच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे जिद्द पाहिजे, एक चिकाटी पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यामध्ये संयम महत्त्वाचा आहे. आता माझी 2023मध्ये ॲड आलेली होती, 2026मध्ये याचा फायनल मेरिट लागलेला आहे. म्हणजे मध्यंतरी 3 वर्ष जो संघर्ष मी केला आहे तो फक्त मलाच माहिती आहे काय असते. तर त्याच्यामुळे मुलांना एकच सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार करत असाल तर त्यावेळेस तुमच्यात सर्वात महत्त्वाचं पेशन्स सर्वात महत्त्वाचे. तुमच्यामध्ये पेशन्स, जिद्द, चिकाटी आणि मेहनत. तुमचा दैनंदिन अभ्यासक्रम कसा होता? दैनंदिन अभ्यासक्रम कर्तव्य करत असताना केव्हा केव्हा नाईट राहायच्या, कधी केव्हा केव्हा डे असायच्या. ज्यावेळेस नाईट असायची त्यावेळेस डे पूर्ण ऑफ असायचा. त्यावेळेस डेमध्ये सकाळी 7 वाजेपासून मी लॅबमध्ये जात होतो. फक्त मध्यंतरी 1 वाजता 1 ते 2 या दरम्यान जेवण करायला घरी येत होतो. नंतर परत 2 वाजेपासून ते परत 9 वाजेपर्यंत परत लॅबमध्ये जात होतो. किमान एका दिवसामध्ये 11 ते 12 तास मी कंटिन्यू अभ्यास करत होतो. परीक्षेबाबत कोणत्या अडचणी जाणवतात? सध्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये तुम्हाला अडचणी कोणत्या जाणवतात? अडचणी म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर बोललं गेलं तर समजा सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे अभ्यासिकाची अडचण आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये. शहर भागामध्ये कसं आहे, लॅब वगैरेची व्यवस्था असते आणि एक वातावरण निर्मिती झालेली असते अभ्यासाबाबतची. तीच जर विचार करता ग्रामीण भागात विचार करता आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये याची खूप अडचण जाणवती. केव्हा केव्हा तर ग्रामीण भागामध्ये एक तर वातावरण निर्मिती नसती. एखादं गाव असते त्यामध्येच गावामध्ये वातावरण निर्मिती असते, परंतु बरेचसे गाव असे आहेत ग्रामीण भागातले त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं थोडंसं वातावरण निर्मिती नसते आणि अभ्यासिकेची कमतरता असल्यामुळे मुलं थोडेसे त्यामध्ये उदासीन जाणवतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गावोगावी अभ्यासिकेची व्यवस्था असायलाच हवी? निश्चितच गावागाव प्रत्येक गावामध्ये एकतरी अभ्यासिका असायला हवी. त्यामध्ये ग्रंथालय वगैरे आणि चांगले चांगले पुस्तके आणि किमान 2 ते 3 न्यूजपेपर आवश्यक आहेत. सध्या हे सोशल मीडिया आणि मोबाईलचं युग आहे. तर या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी लक्ष कसं केंद्रित करावं किंवा कसं ठेवावं लक्ष त्यांनी? ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची किंवा कोणतीही परीक्षेची आपण तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचा आपला पहिला एमच तो असला पाहिजे की जेवढा मोबाईल कमी वापरता येईल तेवढा कमी वापरला पाहिजे. कारण की मोबाईल ठीक आहे, ते आपलं समजा मोबाईल चांगल्या वापरासाठी आपण वापरू शकतो किंवा मग वाईटासाठी वापरू शकतो, परंतु जेवढा आपल्याला त्याचा यूज करता येईल तेवढाच केला पाहिजे. जे कामाचा आहे तो भाग वगळता आपण स्पर्धा परीक्षेच्या टायमामध्ये सोशल मीडिया आणि मोबाईलचा कमी वापर केला पाहिजे. आणि ज्यावेळी समजा आपण अभ्यास करतो त्यावेळेस फक्त लक्ष आपलं अभ्यासावरच केंद्रित असायला पाहिजे. आणि मोबाईल हा ठीक आहे, तुम्ही